नमस्कार. मी सुभाष मिसाळ बोलतोय. मोटिवेशनल स्पीकर आणि काउन्सलर जय विजय अकॅडमी अँड करिअर गायडन्स अकलूज. विद्यार्थी आणि पालकमित्र हो, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती म्हणजे नीट 2025 ही परीक्षा 4 मे 2025 रोजी संपन्न होत आहे आणि त्यासाठी आपल्याला फॉर्म भरावे लागणार आहेत. याचे नोटिफिकेशन NTA कडून नुकतंच या ठिकाणी आलेलं आहे, जे की 7 फेब्रुवारी 2025 पासून 7 मार्च 2025 पर्यंत फॉर्म भरण्याची मुदत या ठिकाणी NTA कडून आपणास दिलेली आहे. ही मुदत वाढवू शकते, परंतु त्याची आपण वाट पाहायची नाही. अनेक विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले असतील, काही भरायचे राहिले असतील, परंतु असे गडबडून जाऊ नका, गडबड करू नका. कारण प्रत्येक वर्षी आपण NTAचे फॉर्म भरत आलेलो आहोतच. काहींची या ठिकाणी पहिलीच वेळ असेल. चालू वर्षी मेजर या ठिकाणी 2 चेंज आपल्याला या ठिकाणी दिसतात. एक म्हणजे सेंट्रल सर्टिफिकेट आणि दुसरा म्हणजे प्रेझेंट ॲड्रेस, परमनंट आणि प्रेझेंट ॲड्रेस. हे 2 बदल NTA कडून या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. याविषयी या ठिकाणी तुम्हाला या क्लिपमधून मी मार्गदर्शन करणार आहे. नीटचा फॉर्म भरत असताना आपल्याला गरजच काय आहे, तर आपले पासपोर्ट साईज फोटो पाहिजे, पोस्टपार्ट साईज फोटो पाहिजे. यानंतर तुमचे आधार कार्ड पाहिजे, तुमचे दोन मोबाईल नंबर पाहिजे, 2 ईमेल ID पाहिजे तुम्हाला. यानंतर तुमचे कास्ट सर्टिफिकेट पाहिजे, आधार कार्ड पाहिजे. यानंतर तुमच्याकडं जर का ॲड्रेस आधार कार्डवरचा तुम्हाला फायनल करायचा असेल तर जो तुमचा प्रेझेंट ॲड्रेस आहे याची या ठिकाणी गरज नाही. आता 2 जे चेंजेस आहेत ते 2 चेंजेस कोणते, तर एक म्हणजे सेंट्रलचं सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी चालू वर्षी अपलोड करायला सांगितलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना 15% ऑल इंडियामध्ये भाग घ्यायचा आहे, जी प्रोसेस MCC कडून राबवली जाते, MBBS आणि BDSसाठी आणि BMS BHMSसाठी EECCC कडून राबवली जाते, या लाईनमध्ये जर भाग घ्यायचा असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल सर्टिफिकेट हे अनिवार्य आहे आणि ते सध्याच अपलोड करावं लागणार आहे. आता अनेक विद्यार्थी म्हणतील माझ्याकडे नाहीच किंवा मला 15% ऑल इंडियामध्ये भाग घ्यायचा नाही, अशा विद्यार्थ्यांनी त्याची काळजी करण्याचं काही कारण नाही. कारण स्टेटच्या वेळेला तुम्हाला नंतर स्टेटची काउन्सिलिंग चालू झाल्यानंतर तशा पद्धतीचा फॉर्म तुम्हाला भरावा लागतो. तशा पद्धतीची कास्ट सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी तुम्हाला संधी असते. परंतु सेंट्रलसाठी मात्र, ऑल इंडियासाठी मात्र परत संधी आपल्याला नाही. जी संभाव्य 14 जून 2025 तुमची रिझल्टची तारीख आहे, या रिझल्टवरती, या मार्कशीटवरती जर का तुमचा ओपन असा शेअर आला तर तुम्ही नंतर कॅटेगरीमधून 15%मध्ये फॉर्म भरू शकत नाही. त्यामुळे सध्या तुम्ही सेंट्रलचं सर्टिफिकेट काढा. हे सर्टिफिकेट 1 वर्षासाठी असतं. जर तुमच्याकडे पहिलं जुनं असेल तर त्याचा नंबर तुम्ही टाकू शकता. जर अजून काढलं नसेल तर पटकन ॲप्लिकेशन करा आणि रिशीट घ्या आणि तो रिशीटसुद्धा त्या ठिकाणी चालू शकते. आता सेंट्रलमध्ये जे या ठिकाणी OBC, त्यानंतर EWS, ओपन, SC आणि ST याच कॅटेगरी या ठिकाणी आहेत. SC, ST आणि OBC यांना या ठिकाणी आणि EWSसाठी सेंट्रलचं सर्टिफिकेट गरजेचं आहे. त्यांनी ते काढावं, नसेल तर या ठिकाणी आपली स्लिप रिशीट जी आहे ती घ्यावी, तोपर्यंत गडबड करू नये. जे विद्यार्थी आपल्या स्टेटमध्ये OBC, NT1, NT2, NT3, FIJ आणि SBC मध्ये आहेत, हे सर्व विद्यार्थी सेंट्रलसाठी OBCमध्ये येतात आणि त्यामुळे यांना एकच सर्टिफिकेट सर्वांसाठी गरजेचं आहे. जे तुम्ही स्टेटमध्ये ज्या वेळेला याल त्यावेळेला तुम्ही OBC, NT1, NT2, NT3 आणि FIJ आणि SBC अशा ठिकाणी वर्गीकरण होईल. परंतु सेंट्रलमध्ये तुम्ही OBCमध्येच असाल, त्यामुळे तुम्हाला OBC सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे. यानंतर EWS वाल्यानं सुद्धा जर तुमच्याकडे स्टेटचं सर्टिफिकेट असेल तर तरीसुद्धा तुम्ही सेंट्रलचं सर्टिफिकेट या ठिकाणी काढा. सेंट्रलचं नियमावली वेगळ्या आहेत, स्टेटच्या नियमावली वेगळ्या आहेत. सेंट्रलचं सर्टिफिकेट वेगळं आहे, स्टेटचं वेगळं आहे. काढलं नसेल तर त्याची स्लिप घ्या, स्लिप तिथं अपलोड करा की जेणेकरून तुम्हाला त्याचा लाभ होईल. कशा पद्धतीचं पाहिजे, काय पाहिजे किंवा कुठल्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे हे पुढील क्लिपमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आमच्या चॅनलला तुम्ही लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. अशीच तुम्हाला माहिती पूर्ण
काउन्सिलिंग संपेपर्यंत मिळेल. हे 10वे वर्ष आहे. 10 वर्षामध्ये अनेक विद्यार्थ्यांना अतिशय विश्वासाने त्या ठिकाणी JVJ अकॅडमीमार्फत ॲडमिशन करून दिलेले आहेत. संपूर्ण भारतामध्ये आणि भारताबाहेरसुद्धा अनेक विद्यार्थी मुलं मुली भरपूर त्या ठिकाणी विश्वासाने पाठवलेले आहेत. आमची पेड काउन्सिलिंग ही या ठिकाणी चालू आहे. ज्यांना कोणाला या ठिकाणी भेटायचं असेल त्यांनी अकलूजमध्ये नवीन स्टँड शेजारी बायपासला औदुंबरनगर येथे आपलं ऑफिस आहे. या ऑफिसशी संपर्क करू शकता. आणि जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ वारंवार बघा, कारण तुमच्या अशा चुका होणार नाहीत. आज बस इतकंच. ऑल द बेस्ट. धन्यवाद.